इको नको ट्रबल आणि गेंद कडक. देव वसे चित्ते त्यांचे घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटे हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परमधाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिहरं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. स्वयं भानुजो भानुआराधेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागोणी तारे समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, 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 पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. देव वसे चित्ते त्यांचे घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता निरूपणा करता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताकडे संतांच्या संगतीची मागणी करतात. विठाला 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 थोडे काही श्रोते माझ्या समोर बसले तर बरं होईल. खुर्चीवरती बसलेले माझ्या समोर, फक्त गणेश महाराजांना बसले तिकडे.
या तुम्ही काही पुरुष मंडळी ही पाठीमागच्या इथं माझ्या समोर या 2-4 जण असे समोर या. पाठीमागचे बसलेले 2-3 जण या समोर. असं गोड दिसते. 2-4 जण मी समोर असले तरी बसा. विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. प्रतिवार्षिक या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह चंद्रकला काकू वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र काळेगाव घाट, तालुका केज, जिल्हा बीड, बाल संस्कार शिबिर व अखंड हरिनाम सप्ताह आणि शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा मौजे काळेगाव. आणि आजची ही जागराची सेवा आदरणीय आमचे परमस्नेह परममित्र जे या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात असे श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज मुंडे आदरणीय महाराजांच्या प्रेमाने ही आजची आलेली सेवा आहे. उद्या काला आहे आणि आज जागराची सेवा आहे. हा मृत्यू लोक आहे, त्याच्यामुळे मृत्यू हा अपरिहार्य आहे, तो कोणालाही चुकवता येत नाही. भगवान सांगतात जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारेर्थे नत्वम शोचितुमर्हसि. भगवान अर्जुनला सांगतात जो जे या अवनी तलावर जन्माला आलेला जीव आहे त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस इथून जायचं आहे. इथे अमरतेचा पट्टा बांधून कोणी सुद्धा आलेलं नाही, प्रत्येकाला जायचं आहे. त्याच्यामुळे ही आपत्ती म्हणायचीच नाही, कारण मृत्यू हा येणारच आहे, तो कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून आदरणीय महाराजांचे चुलते गेले. मला गणेश महाराजांनी सांगितलं फेटा बांधताना की आमच्या चुलत्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये ते गेले आणि आजच त्यांना अग्निडाग दिला वाटतं. अजून त्यांच्या मुलांचे लग्न वगैरे काहीच झालेले नाहीत म्हटले. त्यांच्या चुलत्यांचा आज झाला ॲक्सिडेंट आणि आमच्या चुलत्यांचा परवा दिवशी रात्री झाला केजच्या चौकामध्ये. आमचे चुलते होते येवत्याचे मोहन बापू जोगदंडम, ते बीडच्या हॉस्पिटलमध्ये सध्या. ते टेम्पो खाली गेले आयशीआरचे. त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. असो, महाराजांचे चुलते म्हणजे चुलता म्हणजे एक पिताच असतो. चुलता म्हणजे पिताच असतो, ते वडिलांचंच रूप असतं. म्हणून त्यांना आजच्या कीर्तनातून आपण श्रद्धांजली देणार आहोत. आपण त्यांना काय श्रद्धांजली द्यायची, आपल्या वडिलांना काय श्रद्धांजली आपण देणार, तर आपल्या वडिलांनी दिलेले संस्कार, दिलेलं ज्ञान, शिकवलेला आचार धर्म, त्याप्रमाणे आपण वागणं, मला वाटतं खऱ्या अर्थाने हीच आपल्या वडिलांना श्रद्धांजली असेल. मृत्यू कसा झाला याच्यात नवल नाही. एखादा खाऊ नाही ते खाणार आहे, पिऊ नाही ते पिणार आहे, आणि एकादशीला गेला म्हणे त्याचा उद्धार झाला. आणि एखादा भगवत भक्त आहे, तो एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा अजून कशाने गेला आणि त्याचा उद्धार झाला नाही, असं काही नसतं. संत चोखोबऱ्यांचा मृत्यू हा भिंत कोसळून झाला. राजा परीक्षितीचं मरण तर ठरलेलं होतं. तक्षक नावाचा सर्प येणार आहे आणि तुला तो दंश करणार आहे. या शरीराला सर्प दंश होऊन राजा परीक्षितीचा काय झाला, मृत्यू झाला. त्याला माहिती तो सर्प माझ्याकडे यायला आहे आणि या शरीराला तो चावणार आहे. परंतु राजा परीक्षितीच्या स्थितीचं वर्णन ज्ञानोबरांनी केलेलं आहे. परीक्षिती राजाची
जी उच्च अवस्था त्याला त्यावेळेला प्राप्त झालेली जी अवस्था होती त्या अवस्थेचं वर्णन ज्ञानोबा म्हणतात. भगवत भक्ताच्या घरात वाघ शिरला काय किंवा घराचा अस्वर्ग झाला काय, तो त्याच्या आत्मतत्वावरून अजिबात हलत नाही. ज्ञानोबा म्हणतात, घरा येऊ पा स्वर्ग कावरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. तो त्याच्या आत्मतत्वावरून अजिबात हलत नाही. आता ही त्याला प्राप्त झालेली उच्च अवस्था आहे. म्हणून मृत्यू कसा झाला याला किंमत नाही, तो आजपर्यंत कसा जगला याला फार किंमत आहे. आपलं किती राहिलंय अजून आपल्याला माहित नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महास्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. आपलं किती शिल्लक राहिले माहित नाही, परंतु आजपर्यंत आपल्याला ईश्वराने जगवलंय हे भगवंताचे उपकार आहेत. आपण आजपर्यंत जगलोत हे विशेष आहे. माणूस मेल्यामुळे जगतो, माणूस मेल्यामुळे जगतो का जगल्यामुळे मरतो? माणूस मेल्यामुळे जगतो का जगल्यामुळे मरतो? सोपं करून सांगतो. उदाहरणार्थ, एखाद्या मोटरसायकलमध्ये अर्धा लिटर पेट्रोल टाकलं आणि इथून फाट्यापर्यंत जाऊन मोटरसायकल थांबली. मला सांगा, टाकीतलं पेट्रोल जशास तसं राहिलं म्हणून तिथपर्यंत गेली का एक एक थेंब पेट्रोल जळत गेलं, मरत गेलं म्हणून तिथपर्यंत गेली? जळत गेलं म्हणून तिथपर्यंत गेली. पेट्रोल जर जशास तसं राहिलं असतं तर गाडी तिथपर्यंत गेलीच नसती. एक एक थेंब पेट्रोल क्षणाक्षणाला ते संपत गेलं, मरत गेलं, अर्थात मरत गेलं म्हणून गाडी तिथपर्यंत गेली. तसं माणूस हा जगल्यामुळे मरत नसून तो मेल्यामुळे जगतो हे विशेष आहे महाराज. आपण क्षणाक्षणाला मरतो. आयुष्य खातो काळ सावधान. क्षणाक्षणाला आपलं आयुष्य संपत चाललंय, आपण मरत चाललो, म्हणून आपण आजपर्यंत जगलो हे विशेष आहे. विठाला विठाला म्हणून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करू. कारण पुनरपि जननौ पुनरपि मरणौ पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दोस्तारे. कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते. शंकराचार्य कहते हैं, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातं तुंडम. वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुच्यति त्याशापिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते. शंकराचार्य कहते हैं, अंग गलित हुए, सिर के बाल पगे, बूढ़ा हो गया और बूढ़ा होने के बाद हाथ में लाठी लेकर चलने लगा, फिर भी मनुष्य का आशा पिंड नहीं छोड़ता. हे महामानव, तू क्या करना, एक दिन आशा पिंड को छोड़ दो. कर्तव्य तोपर्यंत करा, कर्तव्य तोपर्यंत करा, संसार सोडू नका असं कुठल्याच संतांनी सांगितलं नाही. परंतु एकदा का 40-50 ओलांडली की विलास करण्यात अर्थ नाही. पाणी निघून गेल्यावर पूल बांधण्यात अर्थ नाही गणेश महाराज. चोर निघून गेल्यावर सावध होण्यात उपयोग नाही, आणि दिवा विझून गेल्यावर आरतीमध्ये तेल ओतण्यात उपयोग नाही. शास्त्रकार सांगतात, निर्वाण दीपे किम तेन तेलदानम चोरैगतै वा किम सावधानम वयोगतै किम वनिता विलासे पयोगतै किम खलुसेतु बंधः किम खलुसेतु बंधः. दिवा विझून गेल्यावर आरतीत तेल ओतून उपयोग नाही, चोर निघून गेल्यावर सावध होऊन उपयोग नाही, वय निघून गेल्यावर विलास करण्यात अर्थ नाही, प्रपंच करण्यात अर्थ नाही. म्हणून खऱ्या खानदानी बापाने, शहाण्या बापाने एकदा का 50 ओलांडली की संसाराच्या चाव्या मुलाच्या हातात द्याव्यात. चांगलं झालं तुमचं, वाईट झालं तुमचं, उद्धारासाठी बाजूला निघावं. आणि पाणी निघून गेल्यावर धरण मानण्यात अर्थ नाही. अर्थात कर्तव्य तोपर्यंत करा, निश्चितच करा,
परंतु भगवान अर्जुनाला सांगतात ते कर्म करत असताना कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्तो कर्मणी. अर्जुना, कर्म करण्याचा अधिकार तुला आहे, पण निरपेक्ष कर्म कर. नमाम कर्मानि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम्यो भिजानाति कर्म भीर्न सबद्यते. कर्म कर परंतु अडकू नको. नमाम कर्मानि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. आणि त्यापासून प्राप्त होणार जे फल आहे त्याची इच्छा करू नको. जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहा. केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. ऐसे कीती उपजले मेले ऐसे केले ऐसे केले. केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले ऐसे किती. अर्थात हे जे आपण कर्म करतो, हा मुलगा माझा आहे म्हणू नको. माझा मुलगा गेला म्हटलं की दुःख आहे. माझा म्हणू नको. ज्याचा होता त्याने नेला, ज्याने दिलता त्याने नेला. माझा म्हटलं की दुःख आहे. जाता जाता हा पेन माझा इथे हरवला, माझा पेन हरवला म्हटलं की मला दुःख आहे. हरवला हरवला, विषय संपला. लय नात करायचं, सोडून द्यायचं. लय डोकं लावायचं नाही. हे माझं नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे सर्व आपल्याला भाड्याने दिलेलं आहे. अर्थात आपलं काहीच नाही, घर आपलं नाही. आपण म्हणतो महाराज केजला एक माझा बंगला आहे, धारूरला बंगला आहे, इकडे बंगला आहे, तिकडे बंगला आहे, हे भाड्याने ते भाड्याने. अरे बाबा, भाड्या ही सगळं भाड्यानंच मिळालं आहे आपल्याला. जमीन आपली नाही, काही नाहीत, तरी याला कळत नाही. सगळं भाड्याने, आपलं काहीच नाही महाराज. जमीन भाड्याने. हे धन इथंच आहे, किती आले न किती गेले. अर्थात म्हणून महाराजांचे चुलते गेले, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू. अभंगाकडे वळू. आज मागणीचा दिवस आहे. एका अर्धा तास आपण चिंतन करून सेवा समाप्त करणार आहे. मलाही पुढे बीडला जायचं आहे. जगद्गुरु श्री तुकोबऱ्यांचा हा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये संगतीची मागणी व्यक्त करतात की मला संतांची संगती घडली पाहिजे. हे लहान लेकर संतांच्या सहवासात आले म्हणून घडतात. अर्थात हा संघ म्हणजे संतांचा संघ. कारण हे जे लेकर आहेत लहान लहान उभारलेले, टाळ घेऊन उभारलेले, किती गोड आहेत बघा. किती तो तर लहान, किती बघा. भविष्यातले देशभक्त क्रांतिकारक आचार्य महामंडलेश्वर साधू संत कोण असतील तर याच्यातलेच आहेत महाराज. इंसाफ के डगर पे बच्चों दिखाव चल के, ए देश है तुम्हारा नेता तुम्हें हो कल के. इंसानियत के सर पे ये सत का ताज रखना, तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना. जीवन नया मिलेगा, अंतिम चिता में जल के. इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के, ए देश है तुम्हारा नेता तुम्हें हो कल के. याच्यातलेच घडणार आहेत महाराज. म्हणून या लेकरांना हे संस्कार महत्वाचे आहेत. आज या पृथ्वी तलावरचं हे जर डिलीट केलं, हे जर जिवंत राहिलं नाही तर खाली राहील काय? खाली राहील काय महाराज? आणि अजून पुन्हा कसला काळ येईल? आज जर एवढं असून या पृथ्वी तलावर
हे कीर्तन भजन म्हणजे संतांचं फिरतं विद्यापीठ आहे, संतांच्या विचाराचं. आणि हे जेव्हा बंद पडेल, हे जेव्हा डिलीट होईल, हे धार्मिक वातावरण नसेल, अध्यात्म नसेल महाराज, आज कुठे बसण्यासारखं राहिले? हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय. आज हे जग, हे लेकरं 3 स्क्रीनच्या समोर आहेत महाराज. 1 नंबर मोबाईलची स्क्रीन, 2 नंबर टीव्हीची आणि 3 नंबर कॉम्प्युटरची स्क्रीन. आम्ही मोबाईल उचकतो 24 तास. आमच्यासारख्याची एखादी रील्स आली, देवाचा फोटो आला की वर ढकलतो, आणि एखादं वाईट आलं की त्याच्यामध्ये आम्ही तासनतास घालवतो, पाहत बसतो. मोबाईल यूज कसा करायचा, त्याचा वापर किती करायचा, कसा करायचा. मोबाईल म्हणजे आज झालेला रोग आहे. काय रोग आहे महाराज? तो फार मोठा रोग आहे. जेवढी प्रगती तेवढी अधोगती असते महाराज. आज झोपताना मोबाईल हातात आहे, स्वयंपाक करताना मोबाईल हातात आहे बायकोच्या, जेवताना नवऱ्याच्या पुढे एका हाताने घास आहे, एका हाताने मोबाईल चालतोय. बायकोने ताटच काढून घेतलं, बघावं म्हटली काय करते. रानात झाडाखाली जेवत होती, गार उन्हाळ्यात, ताटच काढून घेतलं. हे मोबाईलच्या नादात खालची माती खायला लागलं, माती. एवढी विचित्र अवस्था. 2-4 घास मातीचे हाणले ना सणासण. एवढे मोबाईल मध्ये गुंग झाले महाराज, काही कळना झालं आपण काय करायलो, कुठे बसलो, कुठे बसून मोबाईलचा वापर करा हे याचं सुद्धा भान नाही महाराज. संडास बाथरूम मध्ये बसल्यावर सुद्धा तिथे सुद्धा मोबाईल आहे हातामध्ये. किती वेळ लागाव, किती वेळ लागाव. एवढं वेळ महाराज जर देवासाठी लागलं. मुक्ताबाई झाली वेडी, पदर प्रपंचाचा फाडी, पदर प्रपंचाचा फाडी, वेडा झालो, वेडा झालो. वेड झालं पाहिजे त्याच्यासाठी. एवढी भक्ती सोपी नाही महाराज. एवढं वेड त्याच्यासाठी व्हावं लागतं महाराज. जगाने वेड म्हणावं लागतंय भक्ती करणाऱ्याला. चातुर्य लपवी, महत्व हरवी, आणि पिसेपण मिरवी जगा माझी, तेव्हा खरी भक्ती. वेड म्हणावं लागतंय. वेडा तुक्या म्हटले, वेडा एकनाथ्या म्हणले सगळे महाराज संतांना महाराज. अर्थात 3 स्क्रीनच्या समोर आहे आज जग महाराज. हे लेकरांचं सोडा. छत्रपती शिवाजी महाराज घडायला शिवाजी महाराज काय कारण असेल ते जिजाऊ माँसाहेब कारण आहेत महाराज. आईने ते संस्कार दिले म्हणून या महाराष्ट्राच्या मातीतलं 16 वर्षाचं पोर रायरेश्वराच्या मंदिरात जात. दयाचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतं वयाच्या 16व्या वर्षी. आणि काय संकल्प करतं, माझ्या देशातील, माझ्या महाराष्ट्रातील सर्व प्रजा सुखात नांदण्यासाठी एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. कुठपर्यंत त्या माझ्या समाजाला गुलामगिरीच्या सत्तेमध्ये जगू द्यायचं. म्हणून आता 2रा-3रा माणूस कोणी शोधणार नाही. या उदरातला गोळाच या देशाच्या मातीसाठी समर्पित करेल महाराज. हे पवित्र डोळे त्या मातीला लागले होते महाराज. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प या 16 वर्षाच्या पोराने केला महाराज. हे महान संस्कार त्या मातेने दिले ते महाराज. कुठलंही पोरग काही करू शकत नसतं. डोळे चांगले पाहिजे माता माऊल्यांनो. तुमच्यावर आहे ही उगवती पिढी कशी घडवायची ती महाराज, तुमच्यावर आहे. नाही तर कोणाला राग खाय वाटते, कोणाला माती, कोणाला तिखट, कोणाला आंबट, कोणाला गरम चहा प्या वाटतो. डोळे तुमच्यावर आहेत. कारण आईच्या डोळ्यावरून पुढे संतती कशी जन्माला येणार आहे हे कळत असतं. डोळे चांगले लागले पाहिजे माता माऊल्यांनो. कौसल्या मातेला विचारलं राजा दशरथाने, सांग प्रिय राणी तुला काय डोळे लागले. तिने सांगितलं, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन. कैकेयीच्या महालात गेला आणि कैकेयीला विचारलं. तिने सांगितलं मोठ्याला वनवास, लहानाला गादी. सुमित्रेला विचारलं. तिने सांगितलं तुमच्या चरणाची नित्य सेवा घडावी. का? जर आमच्या उदरात मुलगा असताना जर 24 तास आमच्या हातामध्ये मोबाईल असेल, पोटावर मोबाईल असेल झोपताना, तर हे मुलगा जन्माला येतानाच असं मोबाईल सापडित आहे. आणि आल्याच मोबाईल कुठेच बघतंय सध्याच्या काळात. ते काय करणार आहे? ते सुद्धा तेच करणार आहे. घरात जसं वातावरण असेल त्याला योग्य संगती द्या. अर्थात त्याला काय करा, योग्य संगती द्या. या शिबिरामध्ये आणून सोडा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या गणेश महाराजांचं खूप छान कार्य आहे. ही काय सोपी गोष्ट नाही, एवढी सोपी गोष्ट नाही. माझ्याही संस्थाने पण अजून याच्या भानगडीत मी पडलो नाही. हे चित्राप सांभाळणं काय सोपी गोष्ट नाही महाराज. घरी 2 लेकरं आपली बायको कुटुंब सांभाळता सांभाळता नाकी निळतो. पण हे लहान लेकरं सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यांना खाऊ पिऊ घालायचे, त्यांना सांभाळायचे, त्यांना शिस्त लावायची, त्यांना शांती शिकवायची,
त्यांना सहिष्णुता शिकवायचं आहे, त्यांना वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर, त्यांना हे संस्कार द्यायचे आहेत. एवढी सोपी गोष्ट नाही म्हणून असे विद्यार्थी जे घडवतात, जे त्यांना संस्कार देतात, त्यांना धन्यवाद आपण दिले पाहिजे. अगोदर महाराजांचं टाळी वाजवून अभिनंदन करा. हे एवढं पुण्य ना महाराज. मी एक मंदिर बांधतोय नाथ महाराजांचं. पैठण नंतर आपल्या परिसरात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर मराठवाड्यात कुठे होत असेल तर आपल्या केस तालुक्यात साळेगावला ते मंदिर उभारते, साळेगावच्या सातेपळच्या मध्ये. मी एक मंदिर बांधतोय, पण असे 100 मंदिरं बांधणं, 100 मंदिरं जरी बांधले तरी एवढे पोरं घडवण्याची बरोबरी आम्ही करू शकणार नाही. अर्थात 100 मंदिरं एकीकडे आणि लेकरं घडवण्याचं पुण्य एकीकडे महाराज. आलं का लक्षात? हे लेकरं म्हणजे मूर्तिमंत मंदिर आहे. लेकरं म्हणजे काय? हे मूर्तिमंत मंदिर आहे महाराज. मी मगाशी सांगितलं, भविष्यातले देशभक्त आचार्य, एक चांगला नागरिक नाही घडू द्या. तुमचा मुलगा कीर्तनकार नाही हो द्या, गायक वादक नाही हो द्या, पण एक आदर्श युवक, आदर्श नागरिक, एक सच्चा नागरिक, एक शिलवान सदाचारी चारित्र्य संपन्न युवक आज कोणता असेल भविष्यातला, तर महाराज फक्त वारकरी संप्रदायातला असेल महाराज. दुसऱ्या कुठला नाही घडू शकणार. ज्याला गुरुर ब्रह्मा येत नाही, ज्याला मनोजवम माहित नाही, तो देश काय चालवणार महाराज? तो देश काय चालवणार? ज्याला अगोदर आपली संस्कृती माहिती ना, तो देश योग्य चालवू शकतो महाराज. तोच देश चालवू शकतो. म्हणून या लेकरांना योग्य संगत लावली पाहिजे. चला, संगतीचा विषय मी सांगतो. संतन के संग लाग रे, वाह, वाह. तेरी अच्छे बनेगे. संतन के संग लाग रे, तेरी अच्छे बनेगे. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छे बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छे बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छे बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी. कथेमध्ये म्हणायचं प्रमाण आहे, पण गोड आहे. अर्थात संत संगती आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे महाराज. कसलंही कडुनिंबाचं झाड असलं, आदरणीय गुरुवर्य लाडगुरुजी सांगत असतात, कसलं झाड, गुरुजींची भाषेला जबरदस्त असतील. माझ्या सप्त्याद्यांदाही सांगितलं होतं, होय कसलं झाड, हे असलं कडू. गुरुजी काय म्हणतात? गुरुजींची भाषा आहे बरं का, माझी नाही. गुरुजी म्हणत असतात मोठ्यांचे शब्द, हे असल्या कडूला, असल्या कडूला चंदन काय करतंय? गोडवा देते. चंदन काय करतो? गोडवा देतो महाराज. परिसरामध्ये एखाद्या टेकाडावर एखादं चंदनाचं झाड आहे, पण परिसरातल्या सगळ्या कडुनिंबाचा कडवटपणा झाकून टाकते आणि सगळ्यांना सुगंधित करण्याचं काम एक चंदनाचं झाड करतं. तसं संतांचं जीवन हे चंदनासारखं आहे. हो, चंदन हा सर्वांगाने चंदन असतो. सहजपणे तो सद्गुणाने संपन्न आहे. तुकोबराय म्हणतात एका अभंगामध्ये, चंदन तो चंदनपणे सहजपणे संपन्न, वेधलिया धन्य जाती भाग्य होते सन्मुख. वेधलिया धन्य जाती, सगळ्या झाडांना तो काय करतो? गोडवा देतो. भाग्य होते सन्मुख. चंदन हा सर्वांगाने चंदन आहे. त्याचे हातही चंदन आहेत, पायही चंदन आहे. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंगी. परिसाच्या अंगी हीनपणा अजिबात नाही. त्याला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय करतो? सोनं करतो महाराज. कोणी जा परिसाकडे, कोणी जा, त्याला सोनं करतो. सगळे लोखंड एकत्रित आले, भाऊ की इळे कुळे कुराडी फिराडी सगळे एकत्रित आले आणि म्हणले परीस नावाची जात आपण संपवून टाकू. सगळ्याला सोनं करून टाकायला लागले. 8 दिवस झाला सप्ताह चालू, भक्तीचा वेळ लावले. कोण एक परीस येतो रोज नवीन, आपण परीस नावाची जातच संपवून टाकू. सगळे लोखंड एकत्रित आले आणि कुराड म्हटले मी प्रथम जाते आणि परिसाला संपवून येते. कुराड गेले आणि कुराडीनं गणेश महाराज परिसावर घाव घातलं. घाव घातल्याबरोबर कुराडीचं काय झालं मामा? सोनं झालं. कारण
घाव घालण्यासाठी गेलेली कुऱ्हाड. परीस म्हणतो माझ्याकडे कशी आहे, माझा स्वभाव आहे, स्पर्श झाल्याबरोबर मी त्याला सोनं करणार. ज्ञानोबऱ्यांची गोड होई. ज्ञानोबऱ्या म्हणतात, अगावया फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोनेचे होईल. स्पर्श झाल्याबरोबर कुऱ्हाडीचं सोनं झालं. तसं संत रूपे परिसाकडे कसंही जा, कसंही जा किंवा कसाही बी जाऊ द्या, कसंही जा किंवा कसाही बी जाऊ द्या, तरी कसायला सुद्धा साधू बनवण्याची ताकद संतांमध्ये. पुनीत केले विष्णुदासी आणि संगे आपुले या दोषी. अनेक जण संपवण्यासाठी गेले संतांना, पण ते संत होऊन बसले महाराज. भगवान बाबांविषयी अपप्रचार केला त्या काळामध्ये काही लोकांनी, हे डुप्लिकेट साधू आहेत म्हणून अपप्रचार केला. आणि भगवान बाबांना गडावरून हाकलून द्या म्हणून असा मोठा अपप्रचार करण्यात आला. आणि त्या काळातले क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांचा असा दरारा होता, क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव ऐकल्याबरोबर त्यांना भ्यायचे लोक. क्रांतिसिंह नाना पाटलांना बोलवण्यात आलं. पण साधू साधूच असतो महाराज, साधू साधूच असतो. भगवान बाबा म्हणजे मूर्तिमंत ते भगवानच होते. आणि क्रांतिसिंह नाना पाटील भगवान बाबांच्या समोर आले. नाना पाटील म्हटले, मला अगोदर भगवान बाबांचं दर्शन घेऊ द्या, प्रत्यक्षात जाऊन मला बघू द्या, त्यांची योग्यता, त्यांची उंची, त्यांचा अधिकार काय, त्यांचं वैराग्य काय. आणि जेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील बाबांच्या समोर आले आणि आल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणातले, हृदयातले, मनातले महाराज विकारच नाहीसे झाले महाराज. ही साधूची काय पावर आहे महाराज. अर्थात थोडक्यात संपवण्यासाठी आलेले असे बरेच माणसं साधूला, परंतु ते साधूच्या संगतीत गेले आणि ते साधू झाले. ही ताकद संतांची. आपणासारखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागे. गोड आहेत ज्ञानोबऱ्यांच्या. बघा ना, ज्ञानोबऱ्यांच्या किती गोड आहेत. ज्ञानोबऱ्या म्हणतात, गावच्या नालीतलं पाणी, पाणी कुठलंय, गावच्या नालीतलं पाणी, गटारीतलं पाणी, परंतु ते गंगेला जाऊन मिळालं. गंगा म्हणते का मामा त्याला, ए होय तू काळेगावच्या नालीतून आलात, माझ्याकडे कशाला आलात? नाही नाही, सागर संगमी चुका मला. ते नाही बस, आपला विषय वेगळा, ते नाही, आपला विषय वेगळा, इकडे लक्ष द्या. गावच्या नालीतलं पाणी, गटारीतलं पाणी, घाण पाणी गंगेला जाऊन मिळालं. मी घाण पाणी गंगेला न्यायला लागलोय, तुम्ही गंगा सागराला न्यायला लागलात. गंगा सागराला गेलेस, गंगा गंगा राहणार नाही, गंगा ही सागर स्वरूप होणार आहे, मूळ स्वरूपात. पण मी घाण्याचा दृष्टांत देतो. जरी घाण असला, वाईट असला, आणि तो जर चांगल्याकडे गेला तर चांगला त्याला म्हणत नाही तू वाईट आहेस, बाजूला हो. गावच्या नालीतलं पाणी गंगेला जाऊन मिळालं, पण गंगा त्याला म्हणत नाही बाजूला हो. आता ते गंगाजळ झालं. आता काय झालं? गंगाजळ झालं. एखादी स्त्रिया, दुर्जन स्त्रिया, दुर्बल स्त्रिया, दुर्विचारी एवढे शब्द वापरतो, वेगळ्या स्तराला जात नाही. माऊलींची भाषा आहे, पण तो शब्द मी वापरत नाही, ओवीच्या द्वारे वापरतो. ज्ञानोबा म्हणतात ती स्त्री कशी, पण अशी जरी स्त्री असली आणि ती जर राजाला शरण गेली, आता ती दासी नाही राहिली, राजाची राणी झाली. कोण झाली? राजाची राणी झाली. लोखंड आहे, परिसाकडे गेलं, लोखंड नाही राहिलं, ते सोनं झालं. गावच्या नालीतलं पाणी गंगेला गेलं, आता ते गंगाजळ झालं. ओव्या किती गोड आहेत बघा. ज्ञानोबा म्हणतात, गावीचे होते लेंडवळ, लेंडवळ गंगेसी मिळता गंगाजळ, अन कागविष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. गावीचे होते लेंडवळ, गंगेसी मिळता गंगाजळ, कागविष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. विष्ठा कावळ्याची, पण त्याच्यातून जन्म कशाचा आहे? पिंपळाचा. पिंपळाचा उगम कशातून आहे? कावळ्याच्या विष्ठेतून आहे. मला ज्ञानोबा यांच्या दारातला पिंपळ जरी असला, जयाच्या द्वारे आपण सोन्याचा पिंपळ म्हणतो, तो सोन्याचा पिंपळ, त्याचा जन्म सुद्धा कशातून आहे? कावळ्याच्या विष्ठेतून आहे. म्हणून लोक म्हणतात, अहो गणेश महाराज 3ऱ्या मजल्यावरच पिंपळ उगवला बिल्डिंगवर. अरे बाबा, कावळ्याने तिथे पराक्रम केलाय, कावळ्याने तिथे विष्ठा टाकली, म्हणून पिंपळ तिथे उगवलाय. अर्थात विष्ठा कावळ्याची,
उपेक्षा करताल, पण त्याच्यातून जन्म पिंपळाचा आहे. वृक्षांमध्ये असणाऱ्या विभूती माझ्या, त्यामध्ये एक पिंपळ आहे. मग आता त्याची उपेक्षा संपली, आता त्याची उपेक्षा संपली.